महाराष्ट्राच्या राजकारणातील दादांची काळजाला चटका लावणारी एक्झिट. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू. बारामतीच्या हद्दीत लँडिंगच्या वेळी दुर्घटना. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी विशाल जनसमुदाय. सुनेत्रा पवारांसह अवघ्या पवार कुटुंबाला भावना अनावर. उद्या सकाळी 6 ते 9 दरम्यान पार्थिवाचं काटेवाडीत अंत्यदर्शन. 11 वाजता शासकीय इतमामात दादांना अखेरचा निरोप. हे राज्याचं न भरून येणारं नुकसान. अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं शरद पवारांच्या भावनांचा बांध फुटला. हा निव्वळ अपघात, राजकारण नाही, पवारांची स्पष्टोक्ती. लाडक्या नेत्याच्या अनपेक्षित आणि धक्कादायक एक्झिटमुळे पक्षातील नेत्यांना अश्रू अनावर. अमोल मिटकरी आणि निलेश लंकेंचा टाहो. दादा सोडून गेल्याचं मन मानतच नाही, कार्यकर्त्यांची भावना. अजित पवारांच्या घड्याळावरून पटली मृतदेहाची ओळख. राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाची दादांना शेवटपर्यंत साथ. अजित पवारांच्या अकाली निधनाच्या बातमीनं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शोककळा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल आणि पंकजा मुंडेंसह अनेक राजकीय दिग्गजांकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन. अजित पवारांच्या धक्कादायक निधनामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शोककळा. पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सांत्वनासाठी फोन. उद्या होणाऱ्या अंत्यसंस्काराला अमित शाह उपस्थित राहणार. अजित पवारांच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा काळजाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही समोर. तर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानं अपघाताचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता. दृश्यमानता कमी असल्यामुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची केंद्रीय मंत्र्यांनी बोलून दाखवली शक्यता. सविस्तर तपास झाल्यावरच अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.